वसुमती महोत्सव कार्यक्रमामध्ये तिसऱ्या दिवशी वसमत भूषण पुरस्कारांचं एका शानदार समारंभामध्ये वितरण करण्यात आलं। श्रीयुत राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वसुमती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक 9 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता नव्यानं लोकार्पण झालेल्या चौगुले सांस्कृतिक सभागृहामध्ये हा सोहळा संपन्न झाला। वसमत विधानसभा क्षेत्रातील आरोग्य, साहित्य, शिक्षण, क्रीडा, अध्यात्म, कृषी, पर्यावरण, समाजकारण, उद्योग, पत्रकारिता, राजकारण, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार वितरण करण्यात आले। सर्व पुरस्कारार्थी केलेले कार्य वसमत तालुक्याचा लौकिक वाढवणारं असल्याचं प्रतिपादन आमदार राजूभैया नवघरे यांनी यावेळी मनोगतातून व्यक्त केलं। श्री अच्युत महाराज दस्तापूरकर, श्री जयप्रकाशजी मुंदडा, डॉक्टर इंद्रजित भालेराव, कैलास देसाई, प्राध्यापक हरिभाऊ रावळे, सनाउल्ला खान, स्वर्गवासी उत्तम दादा दगडू, गंगाधर जाधव, साहेबराव चव्हाण, महिला बचत गट, मंगेश दळवी, अरुण नादरे आदी मान्यवरांना वसमत भूषण पुरस्कार, मानपत्र आणि रोख 11,000 रुपये तर श्री प्रकाश आमटे यांना मानपत्र रोख 51,000 रुपये देऊन जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। वसमत विधानसभा क्षेत्रातील विविध विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आम्हाला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं असून पुढील कार्यासाठी नवीन ऊर्जा या पुरस्काराने मिळाली असल्याची प्रतिक्रिया पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी प्रतिनिधीजवळ व्यक्त केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे जिल्हाधिकारी श्रीयुत राहुल गुप्ता हे होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर काशीनाथ चव्हाण, मानपत्राचं वाचन डॉक्टर कुंटे, प्राध्यापक तोलमारे पोटे सर, तर आभार प्रदर्शन सेवा प्रतिष्ठानचे बाळू मामा ढोरे यांनी केलं। कार्यक्रमासाठी महिला, पुरुष आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। आपण काहीतरी देणं लागतो आणि आयुष्यभर ज्या माणसांनी समाजाचं देणं फेडण्याचं काम केलेलं आहे त्या लोकांचा सत्कार होणं, त्या समाजातील घटकांचा सत्कार होणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आपण समजतो। त्यामुळेच आपण आज सत्कार ठेवलाय। ज्यांनी पूर्ण हयात ज्यांनी शिक्षणामध्ये घातली आणि कित्येक मुलं जिल्हा परिषदच्या माध्यमातून, कलेक्टर साहेबांना मी आता तेच सांगत होतो कलेक्टर साहेब की या तालुक्यामध्ये आपण बघत असताना की शिक्षणामध्ये खूप मोठी घोडदौड जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून सुरू आहे। त्याचंच एक माध्यम, त्याचंच एक मॉडेल म्हणून आपण आडगावच्या जिल्हा परिषदच्या शाळेकडे बघतोय। आडगाव असेल, मुंडा असेल, त्या विभागामधील जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी जे अत्यंत मेहनत करून इथले ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा कॅनव्हान्स स्कूलच्या बरोबरीनं असतील, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल मेट्रो स्कूलच्या बरोबरीनं ह्या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतायत। त्यामधलेच आमचे साहेबराव चव्हाण सर आहेत, त्यांचा आपण सत्कार ठेवतोय। ज्या माणसाने परभणी, नांदेड आणि हिंगोली तिन्ही जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्य व चळवळ करण्याचं काम केले ते कैलासवासी स्वर्गीय विजय वाकोडे सर यांना मरणोत्तर पुरस्कार आपण त्या माध्यमातून देतोय। साहित्याच्या माध्यमातून ज्या माणसाने आमच्या मतदारसंघामध्येच नाही तर 3 जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ते माझ्या वसमत विधानसभा मतदारसंघातील भूमिपुत्र आहेत, इंद्रजित भालेराव सरांना आपण त्या माध्यमातून पुरस्कार देतोय। आरोग्य व वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून डॉक्टर सनाउल्ला खान यांचं एक उत्कृष्ट कार्य आहे, त्यांना आपण पुरस्कार देतोय। व्यापार आणि उद्योगाच्या माध्यमातून एक ग्रामीण भागातला चुडाळासारख्या गावामधून येऊन जो आज एका मोठ्या विदेशी कंपनीमध्ये एमडीचं काम करतायत ते कैलास देसाई साहेब चुडावा यांचा सुद्धा आपण सत्कार करतोय। अध्यात्म व धार्मिक क्षेत्रामध्ये हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर त्यांचा सुद्धा 2 मिनिटांमध्ये आगमन होत आहे, त्यांचा सुद्धा आपण इथं सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यांना सुद्धा आपण पुरस्कार देतोय। शाश्वत राजकीय विकास व राजकारण म्हणून आपण डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा साहेबांना आपण सत्कार करतोय की ज्यांनी त्यांच्या त्यांच्या जीवनामधून 40-45 वर्ष या मतदारसंघातील जडणघडणीसाठी दिलेले, त्यांचा सुद्धा आपण आज कार्यक्रमाच्या निमित्तानं सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे। जीवन गौरव पुरस्कारामध्ये आमटे कुटुंबीय श्री विकास बाबा आमटे यांनाही आपण त्या माध्यमातून पुरस्कार देतोय। महिला सशक्तीकरणाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल तर सेंद्रिय शेत महिला बचत गट खांडेगाव यांना आपण पुरस्कार देतोय। कला व संस्कृतीमध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आमच्या बोराळा येथील असतील गंगाधर जाधव साहेब त्यांना आपण पुरस्कार देतोय। पर्यावरणामध्ये उत्कृष्ट काम करणारे मंगेश दळवी असतील त्यांना आपण पुरस्कार देतोय। वयाचे 90 वर्ष शेवटच्या दिवसापर्यंत ज्या माणसानं पत्रकारितेचं काम केलेलं आहे आणि आमच्या शहरासाठी, आमच्या तालुक्यासाठी गौरवास्पद जे होते ते कैलासवासी उत्तमराव दगडू सर त्यांना मरणोत्तर पुरस्कार आपण त्या माध्यमातून देतोय। क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव घेतल्यानंतर या 3-4 जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं आणि कबड्डीच्या बाबतीमध्ये रावळे सरांना आपण पुरस्कार देतोय। कृषी
कृषीच्या बाबतीमध्ये आमचे सहकारी अरुण पाटील नाते साहेब यांना आपण पुरस्कार देतोय। या सगळ्यांना पुरस्कार यासाठी देतोय की समाजाचं देणं त्यांनी आयुष्यभर फेडण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे। आपण वसुमती महोत्सव ठेवला, त्या महोत्सवाच्या स्वरूपामध्ये या 20-25 वर्षामध्ये कधीही व्याख्यानमाला या शहरामध्ये आणि या तालुक्यामध्ये होत नव्हती, पण एक वैचारिक व्यासपीठ भेटलं पाहिजे। कारण आपण बघतोय की आता बाकी सगळं पूर्वक सलाम। आपल्या फळ तुम्ही खा बिया आम्हाला द्या या अभिनव उपक्रमातून आपण समाजासमोर पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे। आपल्या कन्या माहीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त 2 लाख झाडे लावण्याचा संकल्प करत केवळ पर्यावरणाबद्दलची जाणीवच नव्हे तर मुलीबद्दल असलेला भेदभाव दूर करण्याचा प्रयत्नही आपण आपल्या कार्यातून केलेला आहे। टोकाई गडावर असलेल्या उभारलेल्या घनवन प्रकल्प, ऑक्सिजन पार्क, फुलपाखरू उद्यान, देशी वृक्षांचे जतन आणि आईचे झाड प्रेमाचे झाड यासारख्या कल्पक संकल्पनांना आपल्या सृजनशीलतेचे आणि समर्पणाचे प्रतीक आहेत। आज टोकाईगड हिरवागार बनत चाललेला असेल तर त्यामागे आपली जिद्द, सातत्य आणि पर्यावरण प्रेमीच्या चमूंचे हे योगदान आम्ही समजतो। वसुमती महोत्सव 2025 च्या वतीने आणि राजूभाई नवघरे प्रतिष्ठान वसमतच्या माध्यमातून आम्ही आपल्या कार्याचा मनापासून गौरव करतो। आपल्या संकल्पाने आणि संघर्षाने नवा प्रकाश निर्माण झाला आहे। हा प्रवास अनेकांना दिशा दाखवणारा ठरत आहे। आपल्या पुढील पर्यावरण व सामाजिक कार्यास हार्दिक शुभेच्छा। आपला मनपूर्वक सन्मान आपण स्वीकारावा ही प्रतिष्ठानच्या वतीने नम्र विनंती। धन्यवाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।